पश्चिम महाराष्ट्रातील नंदनपूर नावाच्या गावात ईशान नावाचा एक तरुण राहत होता. स्वभावाने तो शांत, मेहनती आणि हुशार होता. त्याचे वडील माधवराव शेती करत होते आणि आई कुसुम घर सांभाळत होती. ईशानने शहरात शिक्षण पूर्ण केले होते आणि आता तो गावात स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याच्या विचारात होता. त्याचे आयुष्य साधे होते, पण मनात मोठी स्वप्ने होती. त्याला वाटत होते की आयुष्यात एक सुंदर आणि प्रेमळ साथीदार मिळाला तर त्याचे जग पूर्ण होईल. एके दिवशी जवळच्या शहरातील एका सांस्कृतिक कार्यक्रमाला तो गेला. कार्यक्रमात त्याची नजर एका मुलीवर पडली. तिचे नाव सायली होते. तिचा चेहरा इतका आकर्षक होता की ईशानची नजर तिच्यावरून हटत नव्हती. तिचे मोठे काळे डोळे, चेहऱ्यावरचे मोहक हास्य आणि आत्मविश्वासाने बोलण्याची पद्धत पाहून ईशान पहिल्याच भेटीत तिच्या प्रेमात पडला. कार्यक्रम संपल्यानंतर त्याने धाडस करून तिच्याशी संवाद साधला. सायलीनेही त्याच्याशी अतिशय गोडपणे बोलत त्याचा मोबाईल क्रमांक घेतला. दुसऱ्याच दिवशी सकाळी तिचा संदेश आला आणि तिथून त्यांच्या संवादाला सुरुवात झाली. सुरुवातीला दोघे तासनतास बोलायचे. सायली त्याचे कौतुक करायची, त्याच्या स्वप्नांबद्दल विचारायची आणि त्याला असे जाणवू द्यायची की तो तिच्यासाठी फार खास आहे. ईशानला वाटले की त्याला आयुष्यातील खरे प्रेम मिळाले आहे. काही आठवड्यातच त्याचा स्वभाव बदलू लागला. तो घरच्यांशी कमी बोलू लागला, मित्रांचे फोन टाळू लागला आणि प्रत्येक मोकळा क्षण सायलीसोबत घालवू लागला. आई कुसुमने एकदा त्याला प्रेमाने विचारले, ईशान, ती मुलगी तुला आवडते हे ठीक आहे, पण तिचा स्वभाव तू नीट ओळखलास का? ईशान हसून म्हणाला, आई, तिच्या चेहऱ्यावरचं तिचं मन दिसतं. ती एवढी सुंदर आहे तर ती वाईट कशी असू शकते? आईने काही उत्तर दिले नाही. तिला मुलाच्या डोळ्यावर सौंदर्याचा पडदा पडल्याचे जाणवत होते. काही दिवसांनी सायलीने ईशानला सांगितले की तिला स्वतःचा फॅशन स्टुडिओ सुरू करायचा आहे. माझ्याकडे कल्पना आहे, मेहनत करण्याची तयारी आहे, पण सुरुवातीसाठी पैसे नाहीत, ती म्हणाली. ईशानने क्षणाचाही विचार केला नाही. त्याने आपल्या बचतीतील मोठी रक्कम तिच्या हातात दिली. एवढ्यावर तो थांबला नाही. वडिलांनी त्याच्या व्यवसायासाठी ठेवलेली काही रक्कमही त्याने त्यांच्या नकळत काढली. सायलीने त्याला मिठी मारली आणि म्हणाली, तू माझ्यावर एवढा विश्वास ठेवतोस, हेच माझ्यासाठी सर्वात मोठं प्रेम आहे. त्या शब्दांनी ईशान अधिकच तिच्या मोहात अडकला. काही दिवसांनी तिने पुन्हा पैशांची मागणी केली. यावेळी ईशानकडे पैसे नव्हते. त्याने मित्र अनिकेतकडून कर्ज घेतले. अनिकेतने त्याला सावध करत विचारले, तुला तिच्यावर प्रेम आहे की तिच्या सौंदर्यावर? ईशान चिडून म्हणाला, तुला तिची किंमत कळणार नाही. तिच्यासारखी मुलगी मला पुन्हा मिळणार नाही. अनिकेत शांत झाला. त्याला कळले की ईशानला सत्य ऐकण्याची इच्छा उरलेली नाही. दरम्यान सायलीचे वागणे बदलू लागले. आधी ती तासनतास बोलायची. आता तिच्याकडे वेळ नसल्याची कारणे तयार झाली. भेटी कमी झाल्या. फोनवर बोलताना ती अधीर व्हायची. ईशानने विचारले की काही झाले आहे का? तर ती म्हणायची, तू मला संशयाने का पाहतोस? प्रेमात विश्वास असतो. ईशान पुन्हा गप्प झाला. एका संध्याकाळी त्याने सायलीला भेटण्यासाठी शहरात जाण्याचे ठरवले. तिच्या घरी पोचल्यावर दरवाजाला कुलूप होते. शेजाऱ्यांनी सांगितले की ती 2 दिवसांपूर्वीच घर सोडून गेली. ईशानने घाबरून तिच्या मोबाईलवर फोन केले, पण तो बंद होता. रात्रभर तो तिच्या संदेशाची वाट पाहत राहिला. दुसऱ्या दिवशी त्याच्या मोबाईलवर एक छोटा संदेश आला, ईशान, मला माफ कर. आपलं नातं इथेच संपलं. माझ्या आयुष्यात दुसरा माणूस आला आहे. तू दिलेले पैसे मी परत करू शकत नाही. कृपया मला पुन्हा संपर्क करू नकोस. संदेश वाचताच ईशानच्या पायाखालची जमीन सरकली. जिच्यासाठी त्याने घरच्यांचा विश्वास तोडला, पैसे गमावले आणि मित्रांपासून दूर गेला, तिने त्याला एका संदेशात संपवून टाकले होते. तो घरी परतला तेव्हा माधवराव अंगणात शांत बसले होते. ईशानच्या चेहऱ्याकडे पाहून त्यांनी काहीही विचारले नाही. फक्त म्हणाले, पैशांचं नुकसान पुन्हा भरून काढता येतं, पण चुकीच्या माणसासाठी स्वतःला हरवणं फार महागात पडतं. त्या रात्री ईशान बराच वेळ आरशासमोर उभा राहिला. त्याला पहिल्यांदाच जाणवले की सायलीच्या चेहऱ्याच्या सौंदर्यात तो इतका अंध झाला होता की तिच्या मनाकडे पाहण्याचा प्रयत्नच केला नव्हता. पण सकाळी त्याला आणखी एक धक्का मिळणार होता. सकाळी अनिकेत ईशानला भेटायला आला. त्याच्या हातात काही छायाचित्रे आणि कागद होते. त्याने ते ईशानसमोर ठेवले.
छायाचित्रांमध्ये सायली एका श्रीमंत तरुणासोबत दिसत होती. कागदावरून समजत होते की तिने यापूर्वीही वेगवेगळ्या लोकांकडून व्यवसायाच्या नावाखाली पैसे घेतले होते. अनिकेत म्हणाला, मला हे आधीपासून माहीत होतं, पण तू तिचं नाव घेतलं की कुणाचंही ऐकायला तयार नव्हतास. ईशानच्या डोळ्यात पाणी आले. त्याने स्वतःला दोष दिला. मात्र काही वेळाने त्याला एक महत्त्वाची गोष्ट उमगली. त्याची चूक प्रेम करण्याची नव्हती. त्याची चूक म्हणजे सुंदर चेहरा म्हणजे सुंदर मन असा चुकीचा समज करून घेण्याची होती. पुढचे काही दिवस त्याने स्वतःला घरात बंद करून घेतले. त्याला गावातील लोक काय म्हणतील याची भीती वाटत होती. पण माधवरावांनी त्याला दोष दिला नाही. एके दिवशी त्यांनी जुन्या पेटीतून एक आरसा काढला आणि ईशानच्या हातात देत म्हणाले, तुझ्या आजोबांचा हा आरसा आहे. ते म्हणायचे, माणूस रोज चेहरा पाहतो पण मन पाहायला विसरतो. आरशात चेहरा दिसतो, कर्मात स्वभाव दिसतो. त्या वाक्याने ईशानच्या मनात काहीतरी बदलले. त्याने पुन्हा वडिलांच्या शेतात काम सुरू केले. सकाळपासून संध्याकाळपर्यंत मेहनत करून त्याने कर्ज फेडण्याचा निर्धार केला. त्याचबरोबर गावातील मुलांना अभ्यासात मदत करू लागला. हळूहळू त्याचा आत्मविश्वास परत आला. काही महिन्यांनी त्याने शेतीवर आधारित छोटा व्यवसाय सुरू केला आणि प्रामाणिकपणे काम करत त्याची प्रगती होऊ लागली. जवळजवळ एका वर्षानंतर एका सामाजिक कार्यक्रमात त्याची पुन्हा सायलीची भेट झाली. तिच्या चेहऱ्यावर अजूनही तेच आकर्षण होते. काही क्षण ईशानला जुने दिवस आठवले, पण यावेळी त्याने डोळे फक्त चेहरा पाहत नव्हते, ते अनुभवातून मिळालेले सत्य पाहत होते. सायली त्याच्याजवळ आली आणि म्हणाली, ईशान, माझ्याकडून मोठी चूक झाली. माझी परिस्थिती खराब आहे. मला तुझी मदत हवी आहे. ईशान शांत राहिला. तिने पुन्हा जुन्या आठवणी सांगण्याचा प्रयत्न केला. आपण पुन्हा सगळं ठीक करू शकतो, ती म्हणाली. ईशानने हळू आवाजात उत्तर दिले, मी तुला मनापासून माफ केलं आहे, पण माझं आयुष्य पुन्हा त्या अंधारात नेण्याची चूक करणार नाही. सायलीने आश्चर्याने विचारले, तू इतका बदललास कसा? ईशान म्हणाला, पूर्वी मला सुंदर चेहरा पाहून माणूस निवडायची सवय होती. आता मी माणसांचं वागणं, त्याची प्रामाणिकता आणि संकटात त्याची साथ पाहतो. एवढे बोलून तो तिथून निघून गेला. काही काळानंतर त्याची ओळख आराध्याशी झाली. ती फार देखणी नव्हती, पण तिच्या वागण्यात एक विलक्षण आपलेपणा होता. ती ईशानच्या आईवडिलांशी आदराने बोलायची, स्वतःच्या कामात प्रामाणिक राहायची आणि गरज पडली की इतरांना मदत करायची. ईशानने यावेळी घाई केली नाही. त्याने तिच्याशी मैत्री केली, तिच्या विचारांना समजून घेतले आणि काळाला त्यांचे नाते तपासू दिले. काही महिन्यात त्याला जाणवले की आराध्याचे खरे सौंदर्य तिच्या चेहऱ्यात नसून तिच्या मनात आहे. तिच्यासोबत असताना त्याला स्वतःला सिद्ध करण्याची गरज भासत नव्हती. तो जसा आहे तसा स्वीकारला जात होता. त्याला तेच खरे प्रेम वाटले. शेवटी ईशानने आपल्या आयुष्यातील कटू अनुभवातून एक कायमचा धडा घेतला. सुंदर चेहरा काही काळासाठी मनाला आकर्षित करू शकतो, पण सुंदर मनच आयुष्यभर विश्वास देऊ शकते. तो गावातील तरुणांना नेहमी सांगायचा, एखाद्या व्यक्तीच्या रूपावर प्रेम करण्याआधी तिच्या स्वभावाला ओळखा. चेहरा काळानुसार बदलतो, पैसा कमी जास्त होतो, परिस्थितीही बदलते, पण प्रामाणिक मन आणि चांगले संस्कार आयुष्याची खरी संपत्ती असतात. एकेकाळी सौंदर्याच्या मोहात अंध झालेला ईशान आता स्वतःच्या अनुभवाने इतरांना सावध करत होता. त्याने गमावलेला पैसा परत मिळवला होता, पण त्यापेक्षा मोठी गोष्ट त्याने मिळवली होती माणसाला चेहऱ्याने नव्हे तर मनाने ओळखण्याची दृष्टी. त्याला शेवटी उमगले होते की डोळ्यांना सुंदर दिसणारी व्यक्ती आयुष्य सुंदर करेलच असे नाही, पण मनाने सुंदर असलेली व्यक्ती साध्या आयुष्यालाही आनंदाने भरून टाकू शकते. म्हणूनच त्या दिवसापासून ईशानने आरशात स्वतःचा चेहरा पाहण्याआधी स्वतःला एकच प्रश्न विचारायला सुरुवात केली, आज मी कोणाच्या चेहऱ्याने प्रभावित झालो, यापेक्षा आज मी कोणाच्या मनाची किंमत ओळखली. आणि त्या प्रश्नाचे उत्तरच त्याच्या बदललेल्या आयुष्याची खरी ओळख बनले. मित्र आणि मैत्रिणींनो, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करून तुमचं मत नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. कथा पूर्ण ऐकल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. जर या चॅनलवरती आपण नवीन आला असाल तर बेल नोटिफिकेशन नक्की सुरू करा. त्यामुळे येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुम्हाला ऐकायला आणि वाचायला मिळेल. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन कथेसोबत. धन्यवाद.